आता बघा, आपण एक सेक्शन ए कंप्लीट केलेला आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन बी स्टार्ट करणार आहे. एनी 8 अटेम्प्ट करायचे आहेत. 8 अटेम्प्ट करायचे, 16 मार्क्स आहे, 2 मार्क्सला एक क्वेश्चन असतो सेक्शन बी मध्ये. आणि सेक्शन 3 हा तिसऱ्या क्वेश्चन पासून स्टार्ट होतो. सेक्शन बी हा तिसऱ्या क्वेश्चन पासून स्टार्ट होतो. पहिल्या सेक्शन मध्ये फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन तो 20 मार्काचा असतो. 16 आणि 4 20. समजलं? आता इथं बघा, आता मी तुम्हाला सेक्शन बी कडे घेऊन जातो आहे. सेक्शन बी काय विचारलंय बघा, युजिंग काय म्हणते बघा, युजिंग ट्रुथ टेबल. क्वेश्चन फर्स्ट, युजिंग ट्रुथ टेबल verify that P conjunction Q, disjunction negation Q, equivalence P disjunction negation Q. हे बघा, हे तुम्हाला व्हेरीफाय करायचंय. व्हेरीफाय करायचा अर्थ ही LHS जशी आहे तशीच RHS तुम्हाला फाइंड करायचे. तो सेम आला पाहिजे. LHS चा कॉलम आणि RHS चा कॉलम सेम आला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या, सेक्शन बी जितका जितका महत्वाचा तितका सेक्शन बी महत्वाचा आहे. लक्षात घ्या, इथंच तुम्हाला 36 मार्क्सचा पेपर तुमचा कव्हर होणार आहे 2 सेक्शनमध्ये. आणि मग सी आणि डी थोडे 3 मार्क्स आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन असतात. तर इथं बघा, आपल्याला कॉलम ड्रॉ करायचे. तर इथं स्टेटमेंट किती आहेत पहिला चेक करायचं. स्टेटमेंट किती आहे? पी एक स्टेटमेंट आहे आणि क्यू एक स्टेटमेंट आहे. हे निगेशन क्यू हे असं बघायचं नाही. स्टेटमेंट किती आहेत? 2 स्टेटमेंट आहे. 2 स्टेटमेंट. आर आलं तर 3 स्टेटमेंट म्हणायची. पी क्यू आर. आर आलं तर 3 म्हणायची, पी क्यू आलं तर 2 म्हणायची. आता सिम्बॉल्स किती आहेत बघायचे. 1 2 3 4. हा डबल आला त्यामुळे 4. सिम्बॉल 4 म्हणजे सिम्बॉल म्हणजे 4 मिळून झाले 6. मिळून काय झालं 6 कॉलम वर ड्रॉ करायचे. 1 2 3 4 5 6. लक्षात घ्या, कॉलम किती ड्रॉ करायचे हे आपल्याला पहिला फायनल करायला पाहिजे. यामध्ये लॉजिक मधला क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, लॉजिक मधल्या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या, हे एक समजेल तुम्हाला सगळं समजेल बघा. लॉजिक मधल्या क्वेश्चन मध्ये पहिला कॉलम किती ड्रॉ करायचे हे आपण कसं ठरवतो. नंबर ऑफ स्टेटमेंट्स प्लस नंबर ऑफ सिम्बॉल्स. 2 स्टेटमेंट्स आणि सिम्बॉल 1 2 3 आणि 4. हा डबल आला म्हणून एकदाच काउंट करायचा. 6 सिम्बॉल्स असणार आहे आणि मग ते आपण मांडूया बघा. P Q, P conjunction Q, negation Q, then P conjunction Q, disjunction negation Q, disjunction negation Q, आणि इथं लास्ट P disjunction negation Q. असा आहे प्रॉब्लेम. आपले 6 कॉलम झाले का बघा. 1 2 3 4 5 6. हा मोठा काय केला आपण ते थोडंसं लिहायला जागा पुरे पडत होती. आता 4 तुमच्याकडे जेव्हा बघा, तुमच्याकडे 4 काय आहेत तर 2 स्टेटमेंट म्हणले की 4 ट्रूथ व्हॅल्यूज. 2 स्टेटमेंट म्हणले की 4 ट्रूथ व्हॅल्यूज. 2 3 आणि 4 ट्रूथ व्हॅल्यूज. लक्षात घ्या, याला 2दा टी म्हणायचं, 2दा एफ म्हणायचं. त्याला TF करायचं, अल्टरनेट करायचं. 2 टाइम्स T 2 टाइम्स F, TF अल्टरनेट करायचं. आता कंजंक्शन, ह्याला कंजंक्शन म्हणायचं. असं जी साइन असते की नाही त्याला कंजंक्शन म्हणायचं. आणि ते असेल तर लक्षात ठेवा, कंजंक्शनला टी 2दा टी, ह्या दोघात कंजंक्शन आहे. टी आणि क्यू मध्ये कंजंक्शन आहे. मग या दोघांमध्ये टी आहे म्हणजे तर टीच लिहायचं. त्याचा कंजंक्शनचा रूल आपला काय, टी अदरवाइज एफ. मग टी अदरवाइज एफ, तर एफ लिहून टाकायचं. टी अदरवाइज एफ. लक्षात घ्या, एक समजलं. आता समजा तुम्हाला वाटलं बाबा इथं चुकून मी टी लिहिला
आणि तुम्हाला एफ करायचं आहे किंवा एफ आहे टी करायचं आहे, तर इथले असं घाण करायचं नाही, सरळ खाट मारायचे आणि इथं पुढे द्यायचं. त्याला कन्फ्यूज करायचं नाही, इथं काय होतं तिथं काय, जे असेल तुम्हाला क्लिअर अशी खाट मारून बाजूला लिहायचं कोपऱ्यात चालते. पण असं इथल्या इथं टीचा एफ करायचं नाही. असं टी आहे त्याचा एफ केला, काय समजायचं, टी समजायचं का एफ समजायचं, त्यामुळे तसं काही करायचं नाही, सेपरेट बाजूला करायचं. मग आता ह्याचं काय झालं, टी 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 अदरवाईज एफ. आता निगेशन क्यू म्हणजे ह्याचं उलट करायचं, अपोजिट, म्हणजे टीच्या अपोजिट एफ, एफच्या अपोजिट टी, मीन्स एफ टी एफ टी. आता पुढचा कॉलम काय बघा, पी कंजंक्शन क्यू आणि निगेशन क्यू दोघांचा घ्यायचा आपल्याला डिसजंक्शन घ्यायचंय. पी कंजंक्शन क्यू आणि निगेशन क्यूचं काय घ्यायचंय, डिसजंक्शन. आणि डिसजंक्शन काय सांगतो, हा डिसजंक्शन म्हणायचं, हे डिसजंक्शन आणि हे कंजंक्शन. मग डिसजंक्शन काय सांगतो की एफ एफ दोघं कुठे दिसतात त्याचंच एफ घ्यायचं, एफ एफ कुठे दिसतात बघायचं, चेक करायचं पहिला, हे बघायचं, असं बघायचं इथे दिसतं म्हणून एफ द्यायचं, बाकी सगळ्यांना टी लिहून मोकळं व्हायचं. डिसजंक्शन म्हणजे एफ 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 अदरवाईज टी, एफ 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 अदरवाईज टी. जसं कंजंक्शन सांगितलं, टी 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 अदरवाईज एफ. आणि लास्ट बघा, पी डिसजंक्शन निगेशन क्यू. हा क्यू आहे ना, तो कुणाशी घ्यायचा डिसजंक्शन, पीशी घ्यायचा, ह्या दोघांचं डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हटलं की मी काय चेक करणार, एफ 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 कुठे आहे, एफ 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 एफ, बाकीचे टी. आणि मग कॉलम नंबर देणार 1 2 3 4 5 आणि हा 6. आता इथं बघायचं, हा जो आहे तो कॉलम नंबर 5 आहे, हा कुठे आहे इथे, कॉलम नंबर 5. हा कुठे आहे इथे, कॉलम नंबर 6 आहे. आणि दोघांच्या व्हॅल्यू सेम आले का बघा, ए टी 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 एफ आल्या, म्हणून म्हणायचं देअरफॉर कॉलम नंबर 5 and 6 are identical. Therefore म्हणायचं, हे लिहायचं, पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू इक्विव्हॅलंट, पी डिसजंक्शन निगेशन क्यू इज व्हेरिफाईड. 2 मार्क्स नाही केलं, व्यवस्थित केलं की 2 मार्क्स तुम्हाला मिळतात. समजलं का बघा क्वेश्चन तुम्हाला. तर हे फार सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे आपण जाऊ. पुढचा क्वेश्चन आहे, फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट. फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स. कोफॅक्टर मध्ये एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स असा दिलेला आहे तुम्हाला, -1 2 -3 4 हा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे. याचे कोफॅक्टर तुम्हाला काढायचे. तर कोफॅक्टर आता इथं लक्ष द्या, काय नाही अवघड नाही, काहीच नाही, तो 2 मार्क सहज मिळून जातो. बघा कोफॅक्टर काढणे म्हणजे काय, हे बघा, याला मी पहिला पोझिशन मांडतो. A11 A12 A21 A22 ह्या त्याच्या 4 पोझिशन आहेत. त्याच्या काय आहेत तर 4 पोझिशन आहेत. मग कोफॅक्टर बघा, ह्या पोझिशनचा, ही पोझिशन म्हणजे -1, ही पोझिशन म्हणजे 2, ही पोझिशन म्हणजे -3 आणि ही पोझिशन मीन्स 4. मला कोफॅक्टर ऑफ A11 करायचं आहे. कोफॅक्टर ऑफ A12 करायचं आहे. कोफॅक्टर ऑफ A21 करायचं आहे. कोफॅक्टर ऑफ A22 करायचं आहे. कोफॅक्टर ऑफ A11, कोफॅक्टर ऑफ A12, कोफॅक्टर ऑफ A21, कोफॅक्टर ऑफ A22. सिंपल आयडिया. हे बघा, चौघांना अशी चारीलाही असे ब्रॅकेट करायचे, -1 प्रत्येकात लिहायचं. हे तरी जमेल, काय प्रॉब्लेम नाही, जमायला काय प्रॉब्लेम नाही.
मी काहीच तुम्हाला अजून अवघड काय सांगितलेलं नाही. तर काय ब्रॅकेट लिहायचा, त्या प्रत्येकात -1 लिहायचं. आता ह्या दोघांची ॲडिशन इथं कोण कोण आहे, 1 1 आहे. त्या दोघांची ॲडिशन इथं लिहायची, त्या दोघांची ॲडिशन इथं लिहायची, त्या दोघांची ॲडिशन इथं लिहायची, त्या दोघांची ॲडिशन इथं लिहायची. एवढं जरी जमेल आणि मग झालं. आता सहज मार्क मिळतात बघा. बघा आपण A11 प्लेस म्हणजे या प्लेसला हे सोडून द्यायचं, याचा विचार करायचा नाही, याचा विचार करायचा. राहतो कोण 4, ते 3 बोले. ह्या पॉईंटचा विचार करताना हे सोडून द्या, हे सोडून द्या. ह्या पॉईंटचा हा मिळेल. या ठिकाणी आला तुम्ही, हे सोडून द्या, हे सोडून द्या, -3. बघा हा इथं आपण आलो की हे डिलीट, हे डिलीट राहिलं काय -3. आता इथं आलं, इथं आलं, इथं हे सोडून द्या, हे सोडून द्या. राहतात किती 2. आणि जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा हे सोडून द्या, हे सोडून द्या, -1. आणि मग ह्यांचं बघा आता -1चा स्क्वेअर प्लस, सो 1 × 4, 4. -1चा लक्षात घ्या, -1चा 2 असू दे, 4 असू दे, 6 असू दे, +1 द्यायचं. आणि -1चा 1 असू दे, 3 असू दे, 5 असू दे, -1 द्यायचं. हे लक्षात ठेवायचं, फिक्स आहे लक्षात ठेवायचं. किंवा सोपे आहे प्लस मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस प्लस. हां मग इथं मायनस होणार आहे. -1चा क्यूब, -1चा क्यूब -1, -1 -1 हा -1 आणि हा -3, हा +3 येणार आहे. पुन्हा हा -1 × 2, हा -2 येणार आहे. आणि हा आता मी सांगितल्याप्रमाणे +1 होणार, हा -1 -1. आणि मग मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इक्वल टू मॅट्रिक्स त्या प्लेसला घेऊन टाकायचं. A11 चा कोफॅक्टर 4 आहे, A12 चा कोफॅक्टर 3 आहे, A21 चा कोफॅक्टर -2 आहे आणि A22 चा कोफॅक्टर काढायचं. म्हणजे बघा ह्यांच्या फक्त काय करायचं, जागा बदलल्या का बघा. जागा कोफॅक्टरला बघा, कोफॅक्टरला ते जागा बदलल्या का. ओरिजिनल मॅट्रिक्स असा आहे, ह्यांची जागा बदलली की बघा. -1 इथं आला, 4 तिकडे गेला. ह्यांची जागा बदलली का बघा. हे बघा हा 2, ह्यांची जागा फक्त बदलली, चिन्ह नाही बदलली. हे बघा कसं, हा -2 इकडे आला आणि 3 तिकडे गेला, जागा बदलली. ह्यांची जागा बदलल्या. म्हणजे आपण चेक करताना कसं चेक करू शकतो, ही जागा बदलली का, बदलली. ह्याची जागा बदलली का, बदलली. पण इथं -1 ही जागा फक्त बदलली, चिन्हासहित नाही, चिन्हासहित गेलेली नाही, ते चिन्हासहित गेलेले नाहीये. समजलं. हे अशा प्रकारेला कोफॅक्टर काढणे म्हणतात. समजलं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन असा आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. बघा मला सारखाच क्वेश्चन आला. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cot θ इक्वल टू 0. लक्षात घ्या, cot θ इक्वल टू 0. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, प्रिन्सिपल सोल्युशन जे तुम्हाला काढायचं असतं ते हा 0, हा π/2, हा पाय, हा 3π/2 आणि हा 2π. नेहमी 0 ते 2π च्या मध्येच प्रिन्सिपल सोल्युशन असतं, त्याच्यापेक्षा मोठा असू शकत नाही. एक गोष्ट लक्षात आली. मग मला सांगा, कॉटची व्हॅल्यू 0 कुणाला असते, कॉटची व्हॅल्यू 0 कुणाला असते, तर तुम्हाला माहित पाहिजे कॉट थीटा इक्वल टू कॉटची व्हॅल्यू कॉट π/2 0 असतो. काय असतो, π/2 0 असतो. कॉट 90 0 असतो. लक्षात घ्या, काय विचार करायचं, कॉट 90 0 असतो. आणि मग 90 ला म्हणजे इथेही 0 असतो आणि इथेही 0 असतो. आणि आणखी असतो बघा, कॉट थीटा इक्वल टू कॉट 3π/2.
हे माहीत पाहिजे. हे माहीत असेल तर ॲन्सर म्हणा जाते 2 मार्क्स पडदिशी मिळतात. म्हणजे इथं बघा थिटा इक्वल टू π/2, थिटा इक्वल टू 3π/2. कॉट हा 0 π/2 ला असतो, लक्षात घ्या. कॉट हा 0 3π/2 ला असतो. हे दोघं या दोघांना असतात. म्हणून तुम्ही म्हणणार की कॉट π/2 आणि 3π/2 therefore π/2 3π/2 हे 0 पेक्षा मोठा आहे, हा 0 पेक्षा लहान 2π पेक्षा लहान आहे. therefore π/2 3π/2 are principal solution. प्रिन्सिपल लक्षात घ्या. प्रिन्सिपल सोल्युशन्स 0 to 2π च्या मध्येच असतात. हे समजलं का? बघा महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला माहिती पाहिजे आहे. कॉट π/2 0 असतो, कॉट 3π/2 0 असतो. π/2 म्हणजे 90 डिग्री आणि 3π/2 म्हणजे 270 डिग्री. एवढंच बेसिक आयडिया जर तुम्हाला असेल तर इथं 2 मार्क्स मिळवाल. 2 मार्कासारखं एक्झाम्पल नाही आहे, अगदी 1 मार्काचं वाटतं, पण ते तुम्हाला जर इन्फॉर्मेशन माहीत असण्यावरच मार्क्स आहेत. तिथं इन्फॉर्मेशनसाठी 2 मार्क्स तुम्हाला तिथं दिलेली आहेत, लक्षात घ्या. ओके, पुढे क्वेश्चन पुढचा असा आहे बघा. तर हा मोठा व्हिडिओ होतो चाललेला आहे. तर तुम्हाला एवढं समजलं असेल तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, मित्रांच्यामध्ये शेअर करा. थँक्यू.